नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे कायपण.com. मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत जय हापसी बाबा मित्रमंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव 2024 गणेश नगरची कुलस्वामिनी. या मंडळाला 29 वर्ष झाली आहेत. हे मंडळ 1996 साली स्थापन करण्यात आलं आहे आणि इथे खूप सुंदर असं देखावा केलेला आहे, सजावट केलेली आहे आणि हे सगळे आपली जी मान्यवर मंडळी यांचे इथे बॅनरसुद्धा लागलेले आहेत. तर आपण ह्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, कार्यकर्ते आहेत, यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि देवीचं जी सजावट केली ती कशाप्रकारे केली ती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण पाहताय ते हे सगळे बॅनर कटआउट जे लावलेले आहेत, ज्यांनी या मंडळाला सहकार्य केले त्यांचे आभार म्हणून हे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत. आता आपण जाऊया देवी जिथे बसली तिथे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे. जसं की प्राचीन काळामध्ये जी मंदिरं असतात, जी लेण्यांमध्ये होती, काळ्या दगडाची कोरलेली होती, त्या प्रकारे हे मंदिर आहे, हे सजवलं आहे आणि खूप सुंदर असं हा देखावा आहे, हा इथे पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर ह्या मंडळाला भेट द्यायची असेल तर आपल्या गणेशनगरमध्ये हापसी बाबा मित्रमंडळ आहे. ह्या मंडळाची ही देवी आहे. गेली 29 वर्ष ही इथे या देवीची स्थापना केली जाते. आपण पाहतोय. मित्रांनो, आपण आज आलो आहे हापसी बाबा मित्रमंडळ गणेशनगरची कुलस्वामिनी इथे आणि इथे आपल्या काही कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर ताई, आपलं नाव कसं? वर्षा भानुशाली. तर ताई, या मंडळाला कधी स्थापन झालं आणि किती वर्ष झाली? स्थापना झाली, हा 29वा वर्ष आहे. ओके. या मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? या मंडळाचे अध्यक्ष मनीष काटे, उपाध्यक्ष मच्छिंद्र काटे. अच्छा. ताई, सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे तुम्ही पाहताय की सध्या महिलांवरती खूप ठिकाणी अत्याचार चालू आहेत. ते चालू आहेत म्हणण्यापेक्षा जे काही काही पुरुष वर्ग आहे त्यांची नीती सध्या भ्रष्ट झालेली आहे. तर अशा वेळी तुम्ही या उत्सवानिमित्त महिला वर्गांना किंवा या पुरुष वर्ग असेल यांना काय सांगाल? सर्व महिलांना आणि पुरुषांना सांगेल, जेव्हा पुरुष घरामध्ये आपली एक स्त्री असते, आई मानतो आपण, बहीण, आपली बायको, तसंच बाहेरच्या बायकांनाही आपण आपलं बहीण, आई म्हणजे त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मी सर्व महिलांना एक सांगेन, एक नारी शक्ती, आपण सर्व नारी शक्ती म्हणून वागलो पाहिजेत. आपण लढलं पाहिजे. आपल्यावर कोणी अत्याचार करतोय तर आपण त्याला सामोरं गेलो पाहिजे, न घाबरता, न डगमगता. आपल्या मागे आज खूप पब्लिक आहे, आज आपल्या मागे सरकार आहे. तर आपण प्रियंका ताईंना विचारणार. ताई, की सध्याचे महिला अत्याचार चालू आहेत, तर तुम्ही एक भगिनी म्हणून काय सांगाल? की आपली जी बहीण आहे, हे आपले भाऊ आहेत सगळे, हे यांच्यासाठी जी स्वतःची हक्काची सख्खी बहीण आहे ती असून हे दुसऱ्या पण आपल्या आजूबाजूच्या बहिणी आहेत, या स्वरूपाने सगळ्यांकडे बघा तुम्ही. आणि देवीच्या आपण 9 दिवसाची 9 कलरच्या साड्या आपण ज्या नेसतो, त्याच्या बदली मुलींना हे शिकवा की काय चांगलं असतं आणि काय वाईट असतं. हे 9 साड्या लावण्यापेक्षा आहे ना, देवीला हे सांगायचं मला सगळ्यांना की आपण हे शिका की आपण काय चांगलं वागलं पाहिजे, घेतले पाहिजे, कुठले गुण घेतले पाहिजेत, कुठले त्या साड्यांचे गुण घेण्यापेक्षा आपण देवीने किती हे केलं, शस्त्रांनी सहार केलं सगळ्या गोष्टींचं, या गोष्टी आपण शिकलो पाहिजे. देवीने किती राक्षसाला मारण्यासाठी हे केलं ते आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला असं नाही सगळेच वाईट आहेत, सगळे आपलेच आहेत, पण याच्यामधलं एक तरी असा असतो त्याच्या आपल्याला सामोरं जायचं त्या गोष्टींना, बाकी काय नाही. एवढं. थँक्यू ताई.
दादा तुम्ही काय आपल्या मंडळ सध्या 29 वर्ष इथे काम करत आहे आणि 29 वर्ष एखादं मंडळ चालवणं म्हणजे एक सोपी गोष्ट नाही आहे. तर कसं म्हणजे तुमचं कसं आयोजन असतं, कसं नियोजन असतं, काय थोडक्यात काय सांगाल का? आम्ही भरपूर काय म्हणजे सर्व आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत मंडळाचे हां. आम्ही जे पहिले आता जे आम्ही चालू केलं 96 साली तर तेव्हा एकच ध्येय दिलेलं आहे की ही माता आहे आमची गणेश पूजेची माऊली आहे आणि सर्वांची आमच्या आईप्रमाणे आहे आणि आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत हे व्यवस्थित म्हणजे देखभाल करतात. आता मी अध्यक्ष असलो तरी मला जास्त टाईम भेटत नाही, पण माझे जे कार्यकर्ते आहेत व इतर आमचे सर्व आजूबाजूचे सर्व लोक आहेत ते सर्व आम्हाला फुल म्हणजे सपोर्ट करतात की बाबा यावर्षी तुम्ही पुढे काय करा. आता आम्ही देवीच्या कृपेने भंडारा पण करायचो, पण थोडा प्रॉब्लेम आला आम्हाला, पण आम्ही भंडारा नाही करत. पण आता आम्ही काय करतो आमचे कुटुंब म्हणजे आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे सहकुटुंब तर आम्ही आमचा कुलदैवत हप्सी बाबा आहे तर त्यांच्या नावाने हे आम्ही मंडळ स्थापना केलं की आम्ही कसं आता स्थापना केलं. पण आता आमचं एकच हे आहे की आम्ही मंडळ स्थापन केलं म्हणजे सर्वांनी आम्ही एकजूटपणाने आमची 40 मुलं आहेत ती सर्व एकजूट मुलं सर्व इथे असतात मंडळामध्ये आणि जो तो आपला काम करत असतो, कोणाला बोलायची गरज नाही आणि जो तो आपल्या इच्छेप्रमाणे जे काय दान दर काय द्यायचे असेल किंवा देणगी देतात त्याबद्दल मी अध्यक्ष असून मला या सर्वांवर खूप गर्व आहे की माझे सर्व कार्यकर्ते असे आहेत की रातोनरात इथे मेहनत करत असतात. म्हणून मला खूप ह्या मंडळांच्या माझा मंडळ हा खूप अजून जे आमचे 29 वर्ष चालू आहेत हे आम्ही तर बोलतो जोपर्यंत आमच्या सर्व मित्रमंडळ आहेत रक्तामध्ये जोपर्यंत लिहिलं आहे तोपर्यंत आम्ही हे उत्सव असंच चालू करू. नक्की धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि आपल्या मंडळाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो आपण संवाद साधला या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आणि सभासद आहेत त्यांच्याशी. मित्रांनो हा जो फोटो तुम्ही पाहताय हा एका 10 वर्षाच्या मुलीने आराध्या नावाच्या मुलीने काढलेला आहे. खूप सुंदर असा फोटो काढला आहे. चला तर मित्रांनो तुर्तास थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा. धन्यवाद.